नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज ना मी माझं तुम्हाला दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळचे वाजलेले आज 5:45 आत्ता आणि बाहेर बघू शकता अंधार आहे आणि आज रात्रभर लाईट नव्हती आम्हाला, त्यामुळे ना मग बाहेर असा जास्तच अंधार आहे लाईट नसल्यामुळं. मग आज सकाळची शाळा असल्यामुळे पीयूसी दिलं ना, मग सकाळच्या डब्यासाठी ना पोहे न्यायचे होते त्यांना. 7 ते 11 शाळा असते त्यांना. शाळेत भात पण भेटतो, पण त्यांना घरचं काहीतरी पाहिजे ना असतं सकाळच्या शाळेसाठी. मग चहा केला, दूध तापवलं आणि पोहे झाले. तोपर्यंत बाहेरचा उजेडला आणि सकाळचं वातावरण मग कसलं भारी दिसतंय. मग पटकनी बाहेरचं आवरून घेतलं मी आणि मग घरात पुन्हा किचनमध्ये दुटी चालू झाली. भाकरी केल्या, गॅस पुसला, भांडी घासली आणि दूध तापायला ठेवलं आणि एका शेगडीवरती चहा गरम करायला आणि ना चहाचा गॅस बंद केला आणि पोहे बनवताना थोडासा बारीक गॅस केला होता शिजन म्हणून आणि गॅसच चालू राहिला. बाहेर गेले शेण टाकायला, तोपर्यंत पोहे जळाले. वास आला, म्हणलं मी तर गॅस बंद केला आहे. मग घरात आले तर बघते तर गॅस चालू आहे. दूध काढून झालं होतं ना, मग रतिबाला दूध आहे म्हणून किटल्या भरून घेत असते. कधी असं होत नाही, पण घाईघाई काम जर केलं ना तर असंच होतं पटकनी. आणि लाईट नसल्यामुळं ना सगळा गोंधळ उडाला होता, कारण की दिसत नव्हतं. मोबाईलच्या उजेडात मी कांदा पोहे केलं होतं, चहा केला होता, त्याच्यामुळं ना गॅस कसा चालू राहिला काय माहिती. मग घरचं सगळं आवरलं. माझ्या शेतामध्ये आले होते शेणखत पांगवायला, तर 2 ट्रॅक्टर शेणखत पांगवलं, म्हणजे 2 राहिल्या. आणि मग गुरांसाठी चारा काढला. मकाच आहे फक्त शेतामध्ये, बाकी काहीच नाही आहे. ऊस घेत असतो. तर मका कापून ना भरून ठेवलेली आहे. आता मी घरी निघालेली आहे. ते ना आता मोटर चालू करून येणार होते आणि पुन्हा इथं वरच्या पण वावरामध्ये ना शेणखत टाकलेलं आहे. ते ना आता ट्रॅक्टरने पांगवायचं आहे, कारण की खालचं ना ते ना कोरडं होतं आणि भुसकं पण होतं, त्यामुळे ना ट्रॅक्टरने काही पांगवलं नाही, मग हातानेच पांगवलं. घरी आल्यानंतर ना मस्त अशी फ्रेश आंघोळ केली, कपडे भिजायला घातले. म्हणलं पटकनी ना फरच्या पुसून घ्यावा. त्या ना रस प्यायला गेल्या होत्या, त्यामुळे ना म्हणलं पटकनी फरची पुसावं. त्या जर आल्या ना TV मोबाईल नाही तर अभ्यास आहे आम्हाला असे ओरडतील, म्हणून मग फरच्या पुसून घ्यावा, मग वाळतील. तर आधी ना हॉल पुसून घेतला. हॉल मग पटकनी वाळतो, मग बसायला होतो. आणि या मिरच्या आहे काल लावायच्या होत्या, पण लाईट नसल्यामुळं त्या तशाच राहिल्या, संध्याकाळी लावा लागल. आणि फरच्या पुसून झाल्या आणि आता मला याच्यातलं पाणी ओतून द्यायचं आहे. तर दुपारी ना मग चिक दळायचं आहे, गहू दळायचं आहे. तर म्हणलं आता नाही याच्यातलं पाणी ओतून द्यावं आणि हे सगळं धुवून काढायचे, पण लाईट आली, बोरच चालू झालं नाही, त्यामुळे पाण्याचा प्रश्न होता. म्हणलं मग चला लाईट गेल्यानंतर मग 6 वाजता लाईट आल्यावरती बोर चालू होईल, मग तेव्हा इथं पुसून धुवून काढावा. तर इथं बघा मी फरचीतलं पाणी ओतलं होतं, फरचीत धुवून तर कशी पाखरं पेतात. पाणी भरपूर आहे, नळ वगैरे चालू राहतात ना, त्यामुळे खाली पाणी असतं तर कशा पेत होती पाखरंही. आणि नंतर बघा एवढी कपडे होती, आज भरपूर कपडे होते. शेतातली कपडे वेगळे असतात, घरची त्यामुळे ना भरपूर असे कपडे असतात ना. आणि मग थोडा वेळ आराम केला. आपण काय आराम करावशी वाटाणा. नंतर म्हणलं चला मग नारळाच्या फांद्या ज्या खाली होत्या ना त्या तोडावा आणि खराटा काढावा, पण ते काय जमलंच नाही आहे. 2 फांद्या काढल्या होत्या, पण वाळल्याशिवाय काय फांद्या खाली पडतच नाही आणि तशाच काड्या काढावा असं वाटलं होतं. पण नंतर म्हणलं जर डोक्यात नारळ पडला तर डोकं फुटायचं, म्हणलं मग नको आता तिथं. मग असे चिक्कूला ना खूप मोठाले चिक्कू होते. नारळाची फांदी पाडीत होते ना, तेव्हा एक पाखराने चिक्कू खाली पडला होता ना, तो एवढा पिकलेला होता ना, पण तो काय खाल्ला नाही. मग सगळ्यांनाच आवडतात चिक्कू, त्यामुळे म्हणलं जेवढे हात पुरतात ना तेवढे चिक्कू काढून घ्यावे. तर मग मी चिक्कू काढून घेत आहे आता. आणि एवढं ऊन झालं आहे ना, घराच्या बाहेर जाऊशी वाटत नाही. एकदा रानात जर गेलं ना मग काही वाटत नाही, पण घरात जर बसलं जर असं दुपारचं बाहेर जर डोकावलं तर एवढं ऊन लागतं ना की सांगायलाच नको. म्हणून काही घरात गेलेच नाही मी. कपडे धुतली, फरच्या झाल्या आणि मग नंतर जे वरती होतं ना ते नळीने मग काढलं चिक्कू मी. आणि त्यातनं एक मोठा चिक्कू ना गुतून बसला, त्याच्यामुळे मग बाकीचे चिक्कू बरोबर काढता आले. त्याच्यातलंच एक बघा चिक्कू मोठा होता, तो तसाच गुतून पडला. नंतर मग ना चिक्कू पटकन पाण्यात ठेवले. म्हणलं मग पाण्यात डाग लागत नाही, मग ते तिला म्हणलं पाणी आणि तसंच पाणी आहे वरती. काय करते त्यांना हाच प्रश्न असतो. बघ ना कसे काढले. हा मला सगळं येतं काढता. मी नाही काढणार नाही येत मला सगळं काढता, काही नाही येत. सिद्धी म्हणत होती कशाने काढले तू, मग माझा बॉल काढ. तिचा ना बॉल पत्र्यावर गेलेला आहे, तो काय काढलाच नाही. म्हणते माझा बॉल काढ. मग म्हणलं आता चला 3:30 वाजलेले आहे,
गहू दळून घ्यावा आणि मग पिऊने ना चिक्कू काढून ठेवलेत पाण्यातून, कारण चिक्कू पाण्यात जर टाकले ना मग चिकना घमेल्याला लागत नाही आणि डाग पण पडत नाही त्या घमेल्याला. आणि मग मी ते ना गहू काढून घेत होते, 2 पाण्याने धुतलं. तर सिद्धी म्हणली मी काढते ना. त्यांना ना अशी कामं करायला खूप अशा आवडतात, लुडबुड करायला लय आवडतात. खाटं ना वेपर्स केले होते ते वाळायला घातलेले होते, मग खाटं आणून घेतली आणि लगेच ज्यानी त्यांनी जागा पकडून घेतलेली आहे. तर सिद्धीने ना लगेच गहू काढलं, लगेच पळी घेऊन आली. म्हणली मी ना आता सगळं टाकणार आहे पळीने. तेवढ्या दोघींची भांडणं, दोघींनी 2 पळ्या घेऊन आल्यात, पण ना दोघींना काय टाकता येत नव्हतं आणि वरदने त्याची जागा पकडली लगेच, मी फुटणार नाही. आणि मग ना सगळं गहू अर्ध्या तासात दळून झालं. सगळी जर कामाला जर लागली ना अशी पटकनी कामं होतात ना. आणि ना ह्या दोघी असल्याशिवाय ना मी कोणत्याच कामाला सुरुवात करीत नाही. वेपर्स असेल किंवा कोणतेही कामं असेल, त्या खूप अशा लुडबुड करीत असतात आणि काम पण करीत असतात ना. आणि मग तर ना सगळं दळून झालं. आता ना मी त्याच्यातलं चिक काढून घेत आहे आणि ते गहू आहे ते काढून घेते. तर सिद्धीचा ना डोक्यावर पट्टा आला होता. तिला म्हणलं अगं तू पट्टा नीट कर, हात धु जा. मग ती नाही, हात धुतला ना मग तुम्हाला पण हात घालून द्यायची नाही. मग चिक काढला, टिपमध्ये भरून ठेवला आणि लाईट आली. मग लाईट आल्यानंतर ना बोर चालू झाला आणि मग सगळं असं धुवून काढलं मी. आणि इथं बघा चिक ना एवढा निघालेला आहे, 2-3 पाण्याने धुवून. तो वरती बघा असा पाणी साचलेलं आहे आणि ना सगळं धुवून काढलं. आणि जोपर्यंत ना गहू दळीत होतो ना तोपर्यंत ना अजिबात काहीच नव्हतं, माशा नव्हत्या. जेव्हा काही गहू दळून झालं एवढ्या माशा आल्या ना कुठून काय माहिती. मग सगळीकडून धुवून काढलं, जिना काढला, वरचा स्लॅब काढला, गाड्या लावितो तो पण पोर काढला, पुढं जे वट्टा होता तुळशीचा तो सुद्धा धुवून काढला पूर्ण असा सगळा. तो बघू शकता. आणि एवढं गारगार वाटत होतं ना सगळं धुतल्यामुळं ना, छान दिसत होतं. मग पूर्ण असा स्वयंपाक झाला. तर आता मी जेवायला घेतलेला आहे. आणि ना 2-3 दिवस म्हणजे 2 दिवस झालं होतं हरभऱ्याची झाडं आणून ठेवली होती पिऊ आणि सगळी खातीन म्हणून, पण त्यांनी काय खाल्लं नाही. मग कालवण उकळत होतं ना तोपर्यंत ना मी घाटं तोडून घेतलं. म्हणलं आता जेवता शेगडीवरती भाजन मग खायला होतील. तर आम्ही सर्व बसून ना किचनमध्ये जेवायला बसलो होतो. पहिलं आम्ही हॉलमध्ये जाऊन बसायचो जेवायला, पण जर टी व्ही लावली ना बघत बसलो ना किती वेळ जायचा. त्यामुळे ना मग तसंच मग कंटाळा यायचा, भांडी घासायचं वगैरे. मग ना हॉलमध्ये बसून जेवलो. मग सगळी भांडी वगैरे घासून काढली मी. आणि आत्ता वाजल्यात 9:45. मग आले होते हरभरा घ्यायला आणि सिद्धीना झोपली होती. दिवसभर एवढ्या पळत्यात आणि दमत्यात ना. आणि पिऊला ना अजिबात झोप येत नाही. तू का झोपायला ना, माझ्याशिवाय अजिबात ती झोपणार नाही. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. सकाळी 9:45 ते रात्री 9:10 वाजोस्तर हाताला ब्रेक नव्हता अजिबात असं. तर चला मग गावाकडे असंच आहे. श्री स्वामी समर्थ.